नमस्कार, मी भावना. माझे यूट्यूब चॅनल के स्टडी अकॅडमीवर तुमचं स्वागत करत आहे. चला तर मग आज लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल्स अल्जेब्राचं चॅप्टर 1 आहे. त्याच्यामधलं जे प्रॅक्टिस सेट आहे 1.2 त्याला स्टार्ट करूया. सॉल्व्ह करूया. त्यामधलं फर्स्ट इक्वेशन काय म्हणत आहे, कम्प्लीट द फॉलोइंग टेबल, म्हणजे टेबलला कम्प्लीट करायचं आणि टू ड्रॉ ग्राफ ऑफ द इक्वेशन, आणि इक्वेशनचा ग्राफ ड्रॉ करायचं. ओके, सो एवढं दिलेलं आहे. आता बघा, एक्स प्लस वाय इक्वेशन एक दिलेलं आहे, सेकंड इक्वेशन दिलेलं आहे एक्स मायनस वाय इक्वल्स टू 4. आता इथे त्यांनी काही इनपुट्स दिलेले आहे, काही आउटपुट काढायचे आहे. सो फर्स्ट त्याच्यात बघा, फर्स्ट मध्ये काय आहे, त्यांनी एक्स इक्वल्स टू 3 गिवन दिलेलं आहे, वाय ची व्हॅल्यू फाइंड करायची आहे. आणि आता इथे बघा, ऑर्डर पेअर एक्स कॉमा वाय इक्वल्स टू एक्स ची व्हॅल्यू दिली आहे 3, वाय ची व्हॅल्यू त्यांनी गिवन दिलेली आहे 0. तर आता इथे मला वाय ची व्हॅल्यू काय मिळालेली आहे, 0 दे. आता बघा, इथे वाय ची व्हॅल्यू गिवन आहे, एक्स ची काढायची आहे. सेकंड थर्ड बघा, त्यांनी वाय ची व्हॅल्यू गिवन आहे, एक्स ची काढायची, बट सोल्युशन इथे ऑर्डर पेअर वाय एक्स कॉमा वाय दिलेला आहे. तर वाय ची व्हॅल्यू 3 आहे, तर एक्स ची काय होणार, 0. आता इथे बघा, वाय ची व्हॅल्यू 0, एक्स ची काढायची आहे. इथे एक्स ची गिवन आहे, वाय ची व्हॅल्यू काढायची आहे. प्लस इथे हे त्यांनी सॉल्व्ह करून दिलेलं आहे, गिवनच आहे. तर चला मग स्टार्ट करूया. आता फर्स्ट बघा, त्यांनी काय केलेलं आहे, वाय इक्वल्स टू पुट वाय इक्वल्स टू किती, 5 इन एक्स प्लस वाय इक्वल्स टू 3 मध्ये वायची व्हॅल्यू जर मी इथे 5 पुट केली तर आहे एक्स प्लस 5 इक्वल्स टू 3. एक्स इक्वल्स टू आहे 3 मायनस 5, म्हणजे एक्स इक्वल्स टू काय होणार, -2. तर आता मी वायची व्हॅल्यू 5 पुट केल्याने मला एक्सची किती मिळाली, -2. तर इथे काय होणार, एक्सची व्हॅल्यू -2 आपण इथे पुट करू, -2. आता इथे काय होणार, ऑर्डर पेअर -2, 5. ओके, देन आता नेक्स्ट या इक्वेशन मध्ये एकच व्हॅल्यू फाइंड करायची होती. आता सेकंड इक्वेशन मध्ये बघा, पहिल्यांदा काय त्यांनी एक्स वाय ची व्हॅल्यू काय दिलेली आहे, 0. तर मी काय करेल, 0 पुट करणार. मग मी पुट वाय इक्वल्स टू 0 इन इक्वेशन काय, एक्स मायनस वाय इक्वल्स टू 4. जर एक्स -0 इक्वल्स टू 4, 0ला इकडे आणलं तर एक्स इक्वल्स टू 4 प्लस 0, म्हणजे एक्स इक्वल्स टू किती आलं, 4. ठीक आहे, जर मी वाय ची व्हॅल्यू 0 पुट करेल तर इथे मला काय मिळेल, 4. ठीक, इथे मिळेल मला 4. लिहून घेऊ, ऑर्डर पेअर एक्स कॉमा वाय मध्ये 4, 0. तर आता नेक्स्ट व्हॅल्यू काढायची आहे. नेक्स्ट काय म्हणत आहे, पुट एक्स इक्वल्स टू किती, -1 पुट करायचं आहे इन एक्स मायनस वाय इक्वल्स टू 4. आता एक्सची व्हॅल्यू -1 पुट करायची आहे, -y इक्वल्स टू 4. आता -1ला इकडे शिफ्ट करू तर काय होणार, 5 ना, म्हणजे -y इक्वल्स टू 4 प्लस 1, y इक्वल्स टू काय होणार, -y इक्वल्स टू 5. बट हे जे मायनस साईन आहे याला लागेल, सो y ची व्हॅल्यू किती येणार, -5. तर आता मला इथे y ची व्हॅल्यू किती मिळालेली आहे, -5. तर मी आता ही टेबलमध्ये पुट करेल, -5 म्हणजे इथे ऑर्डर पेअर एक्स कॉमा वाय काय आलं, -1 -5. आणि हे तर गिव्हनच आहे. सो आता ह्या व्हॅल्यूज मिळाल्या. आता काय करायचं आहे आपल्याला, याला इथे सेकंड काय म्हणते, ड्रॉ ग्राफ ऑफ द इक्वेशन, म्हणजे 2 इक्वेशन आहे, याचे आपल्याला काय करायचे आहे, ग्राफ प्लॉट करायचा आहे. सो ग्राफवर स्विच होऊन 1 सेकंड. आता बघा, आता मी काय केलेलं आहे, हा ग्राफ घेतलेला आहे. तर आता माझ्याकडे हा जो आहे, हा कुठला ऍक्सिस झाला, हा झाला माझा एक्स ऍक्सिस. ठीक आहे, हा माझा झाला वाय वाय ऍक्सिस. ठीक आहे, हे तर समजते तुम्हाला. आधी एक आडवी लाईन काढू, उभी काढू. आडवी लाईन जी असते ती माझी नेहमी एक्स ऍक्सिस असते, त्याच्यावर राईट साईडला असते पॉझिटिव्ह व्हॅल्यू आणि लेफ्ट साईडला असते नेगेटिव्ह व्हॅल्यू. देन वाय ऍक्सिस वर असते नेहमी पॉझिटिव्ह व्हॅल्यू आणि खाली असते नेहमी नेगेटिव्ह. इथे -1 -2 -3 -4 -5 -6 आणि -7 इन्फायनाईट. ठीक आहे, एवढा ड्रॉ करता आला ग्राफ. आता आपल्याला काय करायचं आहे, हे जे इक्वेशन आहे
आपले जे प्रिव्हियस ह्याच्यामध्ये आता आपण सॉल्व्ह केलं होतं तेच टेबल मी इथे कॉपी पेस्ट केलेलं आहे. तर बघा, आता इथे हे इक्वेशन काय होतं, एक्स प्लस वाय इक्वल्स टू 3 होतं आणि हे सेकंड इक्वेशन काय, एक्स मायनस वाय इक्वल्स टू 4. आता या दोघांसाठी आपल्याला काय करायचं, ड्रॉ द ग्राफ. तर ग्राफ ड्रॉ करायचा. तर त्यांनी पहिली व्हॅल्यू काय दिलेली आहे, एक्सची व्हॅल्यू दिलेली आहे 3, वायची व्हॅल्यू दिलेली आहे 0. तर आता हे हा आता बघा इथे हा माझा फर्स्ट क्वाड्रंट आहे. एक सेकंड, व्हाईट कलरचा पेन झालेला. हा माझा फर्स्ट क्वाड्रंट आहे. कोणता क्वाड्रंट आहे, फर्स्ट. हा माझा याच्यामध्ये कोणते व्हॅल्यूज राहणार, पॉझिटिव्ह पॉझिटिव्ह. हा सेकंड क्वाड्रंटमध्ये माझे व्हॅल्यूज राहणार, फर्स्ट एक्सची काय आहे, एक्सची व्हॅल्यू नेगेटिव्ह देन पॉझिटिव्ह. सेकंड थर्ड क्वाड्रंटमध्ये हा सेकंड क्वाड्रंट आहे, ठीक आहे. माझा हा फर्स्ट क्वाड्रंट आहे. इथं एक्सची व्हॅल्यू बघा पॉझिटिव्ह आहे आणि इथं वायची व्हॅल्यू पॉझिटिव्ह. इथं एक्सची व्हॅल्यू निगेटिव्ह आहे, वायची व्हॅल्यू पॉझिटिव्ह. आता थर्ड क्वाड्रंटमध्ये माझी एक्सची व्हॅल्यू किती आहे, नेगेटिव्ह, हे आडवी लाईन, आणि हे उभी लाईन म्हणजे नेगेटिव्ह नेगेटिव्ह येणार. आणि फोर्थ क्वाड्रंटमध्ये माझं एक्सची व्हॅल्यू पॉझिटिव्ह आणि वायच्या येणार नेगेटिव्ह. सो क्वाड्रंट समजले. आता आपल्याला हे जे आपण टेबल फॉर्म फाईंड केलं आहे त्याला आपल्याला काय पुट करायचं आहे. सो फर्स्ट व्हॅल्यू काय दिलेली आहे मला, फर्स्ट इक्वेशन मध्ये फर्स्ट व्हॅल्यू दिलेली आहे मला 3,0. तो एक्सची व्हॅल्यू किती आहे 3, वायची व्हॅल्यू 0. सो एक्स झाला हे 3 आणि वाय बघा हा उभा एक्सिस, तर वाय झाला हे. सो कोणते इथे मिळाला मला, तर इथे लिहिणार मी एक्सची व्हॅल्यू 3,0. दे आता सेकंड -2,5. आता एक्सची व्हॅल्यू किती आहे, -2 आहे, ठीक आहे. आणि वायची व्हॅल्यू किती आहे 5. -2 आणि हे आलं होतं 5. मला हा पॉइंट मिळाला. हे इथनं कनेक्ट करेल बघा, हा झाला -2, हा पॉइंट इथे -5ला आणि इकडे खाली -2ला कनेक्ट करत आहे. मला हा पॉइंट मिळाला. देन समजलं. आता मग आहे एक्सची व्हॅल्यू 0. एक्सची व्हॅल्यू आता इथे मी लिहिणार -2,5. एक्सची व्हॅल्यू घेतली मी -2 आणि हे 5, ठीक आहे. तर हा पॉईंट मिळाला. तर एक्सची व्हॅल्यू घ्यायची आहे 0, म्हणजे एक्सची व्हॅल्यू हीच आहे ना, आणि वायची व्हॅल्यू घ्यायची आहे 3. तर +3 मला हा मिळाला, ठीक आहे. म्हणजे हा मिळाला मला 0,3. आता मी काय करेल, एक स्ट्रेट लाईन ड्रॉ करेल. काय करेल मी, ह्या तिघांच्या मधातून एक स्ट्रेट लाईन ड्रॉ करेल. आली स्ट्रेट लाईन. तर ही एक लाईन मिळाली. आता मी काय करेल, ह्या लाईनला म्हणजे याला इक्वेशन लिहिणार, काय आहे, एक्स प्लस वाय इक्वल्स टू 3. ही लाईन आहे माझी, ठीक आहे. आता फर्स्ट इक्वेशन फाइंड केला तर सेकंड इक्वेशन फाइंड करू, एक्स मायनस वाय इक्वल्स टू 4 करीत. सो मी पेन चेंज करते, ग्लू येते, ओके. तर आता फर्स्ट एक्स इक्वल्स टू काय दिलेलं आहे मला यांनी, 4 दिलेलं आहे आणि वायची व्हॅल्यू किती आहे 0. सो एक्स पॉझिटिव्ह मध्ये 4 इथे आहे, ठीक आहे. आणि वाय इक्वल्स टू 0 म्हणजे हा पॉईंट मिळाला मला. तर हा लिहिते मी 4,0. देन -1 -5. तर आता -1 एक्स ऍक्सिसवर कुठे आहे, इथे आहे, ठीक आहे. हा आहे ना -1 आणि वाय ऍक्सिसवर कुठे आहे, इथे आहे -5. तर मला हा पॉईंट मिळाला. तुम्ही याला नाव देणार -1 -5. सेकंड 0 आहे आणि हा आहे -4. 0 -4. तर हा झाला एक्स ऍक्सिसवर 0 आणि वाय ऍक्सिसवर -4. आता मी काय करेल, परत एक स्ट्रेट लाईन ड्रॉ करेल जे तिन्ही पॉईंट मधनं जाणार अशी, तिन्ही पॉईंट मधून ही जाते अशी. तर आता मी याला इक्वेशन लिहिणार या लाईनवर. काय आहे माझं इक्वेशन, एक्स मायनस वाय इक्वल्स टू किती आहे 4. हा लाईन करीत, ठीक आहे. तर आता मला इथे सांगा, एक कॉमन पॉईंट मिळत आहे. कुठला कॉमन पॉईंट मिळत आहे, हा जेव्हा दोन्ही लाईन काय होते इंटरसेक्ट होत आहे, तर मला हा काय मिळणार आहे, कॉमन पॉईंट. तर ह्या पॉइंटला मी म्हणेल कॉमन पॉइंट. इक्वेशन मध्ये एवढंच लिहायचं होतं. आता याला मला स्केल पण लिहावी लागेल. तर आता मी याची स्केल कशी लिहिणार, स्केल मध्ये लिहिणार मी, इथे लिहिणार, हे सर्व पेन्सिलने करायचं. एक्झाम हॉलमध्ये तुम्ही
चला पेन्सिल लिहायचं त्याला पेन दिसत नाही आय थिंक डार्क कलरचा पेन घेते मी. स्केल स्केल काय घेतोय आपण 1 सेंटीमीटर आहे ना म्हणजे 0 पासून 1 सेंटीमीटर आहे 1 पासून 2 1 सेंटीमीटर. तर 1 सेंटीमीटर इक्वल 1 सेंटीमीटर इक्वल्स टू 1 युनिट. ओके. तर आता कशात बोथ हा एक ऍक्सिस हा एक ऍक्सिस आपण याला ASIS ऍक्सिस म्हणतो. बट जेव्हा आपण दोन ऍक्सिसला म्हणू त्याला ऍक्सेस म्हणू. ऑन बोथ ऍक्सेस. ठीक आहे. आता हे झालं आपलं फर्स्ट एक्झाम्पल सॉल्व. आणि यालाच कॉमन पॉईंट पण म्हणतो प्लस याला म्हणतो. इथे लिहायचं आपण पेपरमध्ये पॉइंट ऑफ इंटरसेक्शन. काय लिहायचं? पॉइंट ऑफ इंटरसेक्शन. सो खूप सो हा ग्राफ पण तुम्हाला कळलेला असेल तर इथे हा फर्स्ट प्रॉब्लेम संपलेला आहे. जाते मग नेक्स्ट प्रॉब्लेम मध्ये काय म्हणत आहे की सॉल्व द फॉलोइंग सायमल्टेनियस इक्वेशन्स ग्राफिकली. तर ग्राफिकली हे फाईंड करायचं आहे. पण प्रिवियस एक्झाम्पल मध्ये काय बघितलं होतं की त्याचे टेबल्स मध्ये काही व्हॅल्यूज गिवन होत्या काही व्हॅल्यूज काढून ड्रॉ करायचा होता ग्राफ. पण आता इथे व्हॅल्यूज वगैरे काही गिवन नाहीये तर आपल्याला काय करायचं आहे टेबल पण ड्रॉ करायचं टेबल पण काढायचं आणि ग्राफ पण ड्रॉ करायचा. सो त्याकरता काय करावं लागेल की आपल्याला काही इनपुट कन्सिडर करावं लागेल. तर तुम्ही 3 किंवा 4 इनपुट कन्सिडर करू शकता. तर आता इथे 3 किंवा 4 आपण इनपुट स्वतः कन्सिडर करू शकतो आणि ते कुठलीही व्हॅल्यू घेऊ शकतो. फक्त अशा व्हॅल्यूज घ्यायच्या जे आपल्याला सॉल्व्ह करायला इझी जाणार. तर आता फर्स्ट बघा फर्स्ट इक्वेशन बघा. एक सेकंड मी पेन घेते. आता हे फर्स्ट इक्वेशन आहे. फर्स्ट इक्वेशन काय म्हणतात x+y=6 आहे. आता मी असे काही व्हॅल्यूज घेईल की सपोज मी एक्सच्याच व्हॅल्यू आहे तर सपोज मी एक्सची व्हॅल्यू घेतली 1. आता मी इथे लिहित आहे एक्सची व्हॅल्यू घेत आहे मी 1. तर इथे लिहिणार मी लेट x=काय 1. तर ही व्हॅल्यू पुट याला इक्वेशन 1 इन 1 मध्ये. तर एक्सची व्हॅल्यू मी 1 पुट करेल प्लस वाय हे 6 झालं. आता वायची व्हॅल्यू काय ना 6 - 1. सो वायची व्हॅल्यू किती मिळाली मला 5. ठीक आहे. तर एक एक व्हॅल्यू घेतल्याने मला एक्सची व्हॅल्यू जेव्हा मी 1 पुट केली तेव्हा मला काय मिळालं वायची व्हॅल्यू 5. तर आता मी हे 5 इथे लिहून घेणार. हे 5 मी इथे लिहून घेणार 1,5. ठीक आहे. तसंच आता नेक्स्ट सपोज मी एक्सची व्हॅल्यू घेतली. तुम्ही कुठलाही नंबर घेऊ शकता. जरुरी नाही की मी जे नंबर घेते तेच तुम्ही घेतले पाहिजे. तुम्हाला वाटेल ते नंबर घ्या. पण असे नंबर घ्या. हा नाही पॉझिटिव्ह मध्ये पण घेऊ शकता तुम्ही नेगेटिव्ह मध्ये पण घेऊ शकता. पण अशाच व्हॅल्यू घ्यायच्या जे आपल्याला सॉल्व्ह करायला इझी जाणार पेपरमध्ये. ठीक आहे. तर आता नेक्स्ट लेट x=किती घेत आहे मी 2 इन कोणत्या इक्वेशनमध्ये 1 मध्येच. ठीक आहे. तर आता हे काय होणार एक्सची व्हॅल्यू 2 घेतल्यानंतर एक्सची व्हॅल्यू 2 प्लस y=6 म्हणजे y=काय 6 - 2 वायची व्हॅल्यू काय मिळाली मला 4. ठीक आहे. तर नेक्स्ट त्याच्यात मला वायची व्हॅल्यू किती मिळाली 4. तर आता वायची व्हॅल्यू मला 4 मिळाली जेव्हा मी एक्सची व्हॅल्यू किती घेतली 2. देन असं मला 4 व्हॅल्यूज पाहिजे. मी आता काय करेन 4 व्हॅल्यू. सपोज आता मी एक्सची व्हॅल्यू घेते 0. लेट x=0 इन इक्वेशन 1. तर काय होणार 0 प्लस y=6. y= किती मिळत आहे मला 6. जेव्हा मी एक्सची व्हॅल्यू 0 पुट केली तेव्हा मला वायची व्हॅल्यू किती मिळाली 6. ठीक आहे. y=6 when we put x=0. देन आता परत मी काय घेऊ आता मायनसमध्ये एखादी व्हॅल्यू मायनसमध्ये घेऊ. सपोज मी -1 घेतलं. तर जेव्हा मी x=-1 घेणार इन इक्वेशन 1 तर काय हो बघू. तर -1 घेतली एक्सची व्हॅल्यू प्लस y= काय आहे 6. सो y=काय 6+1. तर वायची व्हॅल्यू किती मिळाली मला 7. तर हा झाला आपला फर्स्ट टेबल कम्प्लीट. हा y=7 मिळाला जेव्हा मी एक्सची व्हॅल्यू -1 घेतली. तर समजलं मी इथे काय केलेलं आहे पॉझिटिव्ह व्हॅल्यूज पण घेतलेल्या आहे आणि निगेटिव्ह व्हॅल्यूज पण घेतल्या. पण अशा व्हॅल्यू घेतलेल्या आहे ज्याचा ग्राफ काढायला पण इझी जाणार आणि मला इझिली
ते फाइंड आउट पण करता येईल अशा व्हॅल्यूज घेतलेल्या. तर आता इथे लिहून घेऊया आपण प्रत्येकांचा ऑर्डर पेअर एक्स कॉमा वाय किती आहे 2,4. नेहमी एक्सच्या व्हॅल्यू वर वायच्या व्हॅल्यू वायच्या कॉलममध्ये आणि त्यांच्या ऑर्डर पेअर. तसेच इथे 0,6 होणार आणि हे -1,7. सो आपला हा फर्स्ट टेबल कम्प्लीट झालेला आहे. तर आता नेक्स्ट टेबल सॉल्व्ह करू. आता नेक्स्ट टेबल काय म्हणते, नेक्स्ट टेबलमध्ये पण काही व्हॅल्यू घ्यायची आहे. ठीक आहे, तर काही व्हॅल्यू आपण स्वतः इनपुट घेऊ. तर आता बघा नेक्स्ट काय म्हणते, x-y इक्वल्स टू 4 आहे. ठीक आहे, x-y इक्वल्स टू 4 आहे. आता काही व्हॅल्यूज घेईल. जसं मी आता सपोज इथे x ची व्हॅल्यू घेते 5. एक्सची घेऊ की वायची? आता ठीक आहे, पहिल्या याच्यात आपण एक्सची घेतली होती, तर आता इथे वायच्या व्हॅल्यूज घेईल. सपोज मी इथे 1, -1, 2 आणि -2 म्हणजे 2 व्हॅल्यू पॉझिटिव्ह येते आणि 2 व्हॅल्यू निगेटिव्ह येते. आणि आता याला सॉल्व्ह करून बघू कसं येते. तर मी व्हॅल्यूज इथे आधी का बरं लिहून ठेवलेलं आहे, कारण मी वायची व्हॅल्यू आणि एक्सची व्हॅल्यू जी आहे ते आयडेंटिफाय करू शकली पाहिजे इझिली, म्हणून मी वायच्या व्हॅल्यू आधी टेबलमध्ये लिहून घेतल्या. तर आता बघा, पुट करत आहे मी y इक्वल्स टू किती 1 इन इक्वेशन, याला नाव देऊ आपण 2. तर मी y ची व्हॅल्यू 1 पुट केली तर येणार x-1 इक्वल्स टू 4. सो x इक्वल्स टू 4 प्लस 1 किती झालं 5. तर मला x ची व्हॅल्यू किती मिळाली 5. ठीक आहे, जेव्हा मी y इक्वल्स टू 1 पुट केला तर मला x ची व्हॅल्यू मिळाली 5. देन आता पुट y इक्वल्स टू किती -1. -1 पुट केला तर काय होणार, x मायनस -1 इक्वल्स टू काय होणार 4. सो x मायनस -1 इक्वल्स टू 4 होणार. तर हे काय होणार, x इक्वल्स टू हा 4 आहे, मायनस प्लस मायनस मायनस प्लस होते आणि मायनसचं साईन. सो 4 प्लस -1. तर काय होणार, x इक्वल्स टू मायनस, नाही मायनस मायनस सॉरी मायनस प्लस मायनस. तर 4 -1 किती होणार 3. जेव्हा मी x इक्वल्स टू -1 y इक्वल्स टू -1 पुट केला तर x ची व्हॅल्यू मिळाली मला 3. जेव्हा मी y इक्वल्स टू 1 पुट केला तर मला व्हॅल्यू मिळाली 5. y इक्वल्स टू -1 पुट केला तर मला व्हॅल्यू मिळाली. आता नेक्स्ट, आता काय करते मी, y इक्वल्स टू काय करते 2 पुट करते इक्वेशन 2 मध्ये. ठीक आहे, तर काय होणार, हे y इक्वल्स टू 2 पुट केल्याने x-2 इक्वल्स टू 4 म्हणजे x इक्वल्स टू 4 प्लस 2 म्हणजे x ची व्हॅल्यू किती आली माझ्याकडे 6. x ची व्हॅल्यू 6 आली जेव्हा मी y इक्वल्स टू 2 पुट केलं. सेम पुट y इक्वल्स टू किती -2. ह्या सर्व मी आपल्या मताने घेतलेल्या व्हॅल्यूज आहे. ठीक आहे, तर x -2 इक्वल्स टू किती 4. हा मायनस इकडे जाईल तर काय होणार, प्लस होणार. आणि हा साइन तिकडे जाईल तर म्हणजे 4 प्लस -2 असं होईल ना. 4 प्लस नाही 4 आणि हा मायनस आहे तर -2. तर हे होणार x इक्वल्स टू 4 -2 म्हणजेच x इक्वल्स टू किती मिळाला मला 2. आता बघा, फर्स्ट याच्यात मी y ची व्हॅल्यू 1 पुट केली तर x किती मिळाला मला 5. देन -1 पुट केली तर मला किती मिळाला 3. देन 2 पुट केलं तर मला x ची व्हॅल्यू मिळाली 6. -2 पुट केलं तर मला मिळाला 2. आता मी याला लिहून घेईन, x ऑर्डर पेअर x, y इक्वल्स टू 5, 1, 3, -1, 6, 2, देन 2, -2. आता याला काय करायचं आहे आपल्याला, ग्राफ मध्ये ड्रॉ करायचं आहे. तर याला ग्राफ मध्ये ड्रॉ करू आपण. ठीक आहे, तर हे ग्राफ काढून ठेवलेले आहे मी, तर याच्यामध्ये आपण पुट करू. ठीक आहे, तर ह्या व्हॅल्यूज मी तिथनं कॉपी पेस्ट केलेल्या आहे. तर बघा, हे घेतलं आहे मी एक्स ॲक्सिस नेहमीप्रमाणे, हा घेतला आहे मी एक्स ॲक्सिस आणि वाय ॲक्सिस. तर इथे लिहून घेईन मी आधी एक्स ॲक्सिस, हा झाला माझा वाय ॲक्सिस.
ठीक आहे. ह्या सर्व व्हॅल्यूज नेगेटिव्ह मध्ये राहणार कारण की हा वाय ऍक्सिस आहे. हा फर्स्ट क्वाड्रंट, हा फर्स्ट क्वाड्रंट, सेकंड क्वाड्रंट, थर्ड, आणि हा झाला माझा फोर्थ क्वाड्रंट. आता बघा, फर्स्ट इक्वेशन मध्ये मला काय मिळत आहे, 5 आणि एक्सची व्हॅल्यू 5, वायची व्हॅल्यू 1. तर आता मी ग्राफ ड्रॉ करणार. एक्सची व्हॅल्यू किती आहे माझ्याकडे, पॉझिटिव्ह मध्ये 5, आणि वायची व्हॅल्यू मला +1 मिळत आहे, म्हणजे हा पॉईंट मिळाला मला. ठीक आहे. देन 4,2. तर वायची एक्सची व्हॅल्यू आहे 4, आणि वायची व्हॅल्यू परत पॉझिटिव्ह मध्ये 2, हा पॉईंट मिळाला. देन एक्सची व्हॅल्यू आहे 7, आणि वायची व्हॅल्यू आहे -1. 7 आणि -1, तर मला हा एक पॉईंट मिळाला. देन 6, एक्सची व्हॅल्यू 6, वायची व्हॅल्यू 0. तर आधी मी लिहून घेईल. हा माझा झाला 6,0, हे झाला माझं 7, -1, हे आहे 5 वाला, 5,1, देन 4,2. हे फर्स्ट इक्वेशनची इथे आता काय करेल मी, लाईन ड्रॉ करेल. आता मी इथनं स्ट्रेट लाईन ड्रॉ करत आहे. तर आता हे माझं कुठलं इक्वेशन आहे, हे माझं इक्वेशन आहे x + y = 6 करिता ही लाईन ड्रॉ केलेली आहे मी. ठीक आहे, ही वाली. दे आता नेक्स्ट इक्वेशन नेक्स्ट इक्वेशन करिता आपण ग्राफ ड्रॉ करू. तर आता बघा, एक्स किती दिलेला आहे मला, +5, म्हणजे हा पॉईंट झाला, आणि वाय किती दिलेला आहे 1, म्हणजे हा एक पॉईंट झाला. 5,1, देन 3 आहे एक्सची व्हॅल्यू, आणि वायची व्हॅल्यू किती आहे -1, म्हणजे ही. तर तो पॉईंट नव्हता, हा पॉईंट होणार. तर हे झालं माझं 3, -1. देन नेक्स्ट आहे 6, आणि y = 2. तर हा माझा x वर 6 झाला, आणि y झाला 2, म्हणजे हे झालं, हा पॉईंट झाला 6,2. नंतर 2,2, म्हणजे x वर 2 आहे, आणि y वर 2 आहे, -2 आहे y वर. तर हा माझा झाला 2, -2चा पॉईंट. आता परत मी काय करेल, एक स्ट्रेट लाईन ड्रॉ करेल. आता हे इक्वेशन कुठलं आहे माझं, हे इक्वेशन आहे x - y = 4. ठीक आहे, तर ही एक लाईन झाली. आता मला इथे पॉइंट ऑफ इंटरसेक्ट काय मिळालेला आहे, हा पॉइंट मिळालेला आहे मला. ठीक आहे, तर मी इथे लिहिणार, इथे काय लिहू आपण, इथे लिहू आपण पॉइंट ऑफ इंटरसेक्शन. पॉइंट ऑफ इंटरसेक्शन किती आहे, 5,1, म्हणजे दोन्ही लाईन्स 5,1, दोन्ही लाईन्स करिता काय 5,1 हे कॉमन सोल्युशन आहे. सो एवढं झालं. परत आता आपण काय करू, स्केल लिहू. स्केल काय लिहू, स्केल 1 सेंटीमीटर = 1 युनिट. ठीक आहे, ऑन बोथ ऍक्सेस. तर हा इथे सेकंड, म्हणजे सेकंड नाही होता, फर्स्ट प्रॉब्लेम संपलेला आहे. आता माझ्याकडे फर्स्ट इक्वेशन आहे x + y = 5, आणि नेक्स्ट इक्वेशन आहे x - y = 3. तर आता मी इथे एक याला सिम्प्लिफाईड करून घेते, एकच इनपुट ठेवते आणि एक आउटपुट पाहिजे. तर म्हणजे मी इथे घेते लिहून x = 5 - y, हे इक्वेशन. देन याला सिम्प्लिफाईड केलं तर काय होणार, x = 3 + y, हे सेकंड इक्वेशन झालं. आता मी वायच्या व्हॅल्यूज घेते, जेणेकरून मला एक्सच्या व्हॅल्यू काढणं इझी झालं. सो आधी लेट x = नाही, बल्कि वायची व्हॅल्यू घ्यायची आहे ना, तर मी लिहिणार इथे y = मी काय पुट करू, सपोज मी 1 पुट करते, तर काय होणार, हे y = 1 पुट केला तर x = 5 - 1, काय होणार, x ची व्हॅल्यू मिळणार मला
4. तर आता इथं एक्सची व्हॅल्यू किती मिळाली 4, वाय इक्वल्स टू 1 घेतला. लेट वाय इक्वल्स टू जर आता मी 2 घेतला तर काय होणार एक्स इक्वल्स टू 5 - 2 म्हणजे एक्सची व्हॅल्यू किती मिळाली 3. जर मी वाय इक्वल्स टू काय पुट करत आहे 2 पुट केला तर मला काय मिळालं वाय इक्वल्स टू 2 पुट केला तर एक्सची व्हॅल्यू मिळाली मला 3. इथे लिहिताना बरोबर लिहायचं ठीक. Then आता बघा आता मी वायची व्हॅल्यू काय घेऊ 0 घेते. वायची व्हॅल्यू 0 घेऊन पाहते तर काय होणार लेट वाय इक्वल्स टू 0 म्हणजे वायची व्हॅल्यू जर 0 घेतली तर एक्स इक्वल्स टू 5 - 0 म्हणजे एक्सची व्हॅल्यू किती मिळेल 5. वाय 0 घेतला तर मी मला एक्स किती मिळालं 5. आता वायची व्हॅल्यू घेते मी 4. लेट वाय इक्वल्स टू 4 वायची व्हॅल्यू 4 घेतली तर एक्स 5 - 4 म्हणजे एक्सची व्हॅल्यू किती मिळाली मला 1 मिळाली. तुम्ही मायनस मध्ये पण व्हॅल्यू घेऊ शकता. सपोज मी इथे एक व्हॅल्यू घेते तुमच्या एक्झाम म्हणजे अंडरस्टँडिंग करिता. सपोज तुम्ही म्हणाल की सर्व पॉझिटिव्ह व्हॅल्यू घेतला एक पण मायनस मध्ये नाही पण सहसा -2 घेऊन पाहिला तर काय होणार वाय इक्वल्स टू -2 म्हणजे एक्स इक्वल्स टू 5 - -2 मायनस मायनस प्लस सो एक्स इक्वल्स टू काय होणार 7 मायनस मायनस प्लस सो इथे काय होणार मग मला 7. चला आता हा टेबल कम्प्लीट झाला. आता याला लिहिणार मी एक्स कॉमा वाय ऑर्डर पेअर एक्स कॉमा वाय इक्वल्स टू 4,1 3,2 5,0 1,4 -2,7. ठीक आहे हा टेबल फाइंड झाला. देन आता आपल्याला करायचं सेकंड टेबल करिता व्हॅल्यूज ड्रॉ करिता करू. तर आता इथे मी पेन पण चेंज करते थोडं समजायसाठी. आता एक्स इक्वल्स टू 3 + वाय इथे पण मी वायची व्हॅल्यू घेईल तर मला हे इथे इझी होऊन जाणार. सो सपोज मी वायची व्हॅल्यू आधी घेतली 1 2 एक व्हॅल्यू घेतली 2 एक 0 घेते आणि देन -1 घेते. आता ह्या 4 व्हॅल्यूज करिता आपण सॉल्व्ह करून बघू. सो लेट वाय इक्वल्स टू किती घेतला 1 तर काय होणार एक्स इक्वल्स टू 3 + 1 म्हणजे एक्सची व्हॅल्यू किती आली मला 4 एक्सची व्हॅल्यू 4 आली. आता लेट वाय इक्वल्स टू घेतला मी 2 तर आता एक्स इक्वल्स टू 3 + 2 म्हणजे एक्सची व्हॅल्यू किती आली मला 5. ठीक आहे देन आता काय करते मी वायची व्हॅल्यू 0 पुट करते. वायची व्हॅल्यू 0 पुट करेल लेट वाय इक्वल्स टू 0 जर वायची व्हॅल्यू 0 पुट केली तर काय होणार 3 + 0 मीन्स एक्सची व्हॅल्यू किती मिळाली 3. एक्सची व्हॅल्यू मिळाली मला वाय इक्वल्स टू 0 पुट केल्यानंतर 3. आता लेट वाय इक्वल्स टू मी -1 घेतला. वाय इक्वल्स टू काय केलं मी -1 तर वायची व्हॅल्यू -1 पुट केल्यानंतर एक्स इक्वल्स टू 3 + -1 काय होणार एक्स इक्वल्स टू मला मिळालं 2. ठीक आहे तर आता ते लिहून घेऊ ऑर्डर तर एक्स वाय इक्वल्स टू 4,1 5,2 3,0 2,-1. आता हे झालं. तर बघा आता त्या टेबल करिता आपण काय करू ग्राफ ड्रॉ करू. हा माझा नेहमीप्रमाणे हा माझा झाला एक्स ऍक्सिस हा माझा झाला एक्स ऍक्सिस हा माझा झाला वाय ऍक्सिस. ठीक आहे आता ह्या सर्व व्हॅल्यूज आहेत नेगेटिव्ह मध्ये. ठीक आहे आता ते स्केल पण लिहून घेऊ आपण. स्केल 1 सेंटीमीटर इक्वल्स टू किती 1 युनिट ऑन बोथ ऍक्सेस. ठीक आहे 1 सेंटीमीटर इक्वल्स टू 1 युनिट ऑन बोथ ऍक्सेस. हे झाली माझी स्केल. आता पॉइंट ड्रॉ करायचे हा झाला माझा 0. ठीक आहे फर्स्ट इक्वेशन करिता तर फर्स्ट इक्वेशन करिता काय येणार एक्सची व्हॅल्यू 4 आहे म्हणजे हा एक्स इक्वल 4 आणि वायची व्हॅल्यू आहे 1 तर हा वाय आहे तर हे झाली +1 म्हणजे हा पॉईंट मिळाला 4,1 वाला मला देन 3,2 म्हणजे 3 आणि वाय बद्दल 2 आहे म्हणजे हा पॉईंट मिळाला. नाही 3,2 आहे 1 नाही आहे. हा झाला माझा 3,2 देन 5
एक्सची व्हॅल्यू आहे 5, वाय 0, म्हणजे हा पॉईंट मिळाला मला 5 मग 0. आता माझा नेक्स्ट पॉईंट काय, एक्स इक्वल्स टू 7, वाय इक्वल्स टू, हा झाला एक्स इक्वल्स टू 7 आणि वाय इक्वल्स टू -2, म्हणजे हा पॉईंट 7, -2. तर आता बघा, याच्यावरती मला काय करायचं, एक सिंगल स्ट्रेट लाईन पास करून घ्यायची आहे. सो मी ही स्ट्रेट लाईन पास करून घेते. आले चारही पॉईंट एका लाईनवर, एक स्ट्रेट लाईनवर आले. सो आता मी काय करेल, यामध्ये इक्वेशन काय, एक्स प्लस वाय इक्वल्स टू 5. काय इक्वेशन येणार, एक्स प्लस वाय इक्वल्स टू 5. हे झालं माझं इक्वेशन या लाईन करिता. आता मी काय करेल, सेकंड इक्वेशन करिता लाईन ड्रॉ करेल. ठीक आहे, तर आता बघा, सेकंड इक्वेशन मध्ये एक्स फर्स्ट बघा 4,1. सो एक्सची व्हॅल्यू किती दिलेली आहे 4 आणि वाय इक्वल्स टू 1, 4,1 हा इक्वेशन एक आलं, 4,1. ठीक आहे, तर मी याला बॉक्स करून टाकते. देन नेक्स्ट आहे 5,2, म्हणजे एक्स इक्वल्स टू 5, देन वाय इक्वल्स टू 2, 5,2, म्हणजे हा पॉईंट झाला 5,2, 5,2. नंतर आहे 3,0, हा झाला 3 आणि हा झाला 0, म्हणजे 3,0. नंतर आहे 2,-1, हा झाला 2 आणि हा झाला माझा -1, 2,-1. सो ॲज युजल मी इथे एक स्ट्रेट लाईन ड्रॉ करते. तर हे जे आहे हे माझं इक्वेशन आहे. हे इक्वेशन आहे माझं, एक्स मायनस वाय इक्वल्स टू 3, x-y = 3 या करिता ही लाईन आहे. तर हा माझा 4,1 हा कॉमन पॉईंट आहे. कॉमन पॉईंटला काय म्हणतो आपण, पॉईंट ऑफ इंटरसेक्शन. तर इथे लिहून घेऊया पॉईंट ऑफ इंटरसेक्शन. सॉरी, गिव्हन इक्वेशन. ठीक आहे, हा झाला माझा या प्रॉब्लेम करिता खरा. चला तर मग आता थर्ड प्रॉब्लेम सॉल्व्ह करू. थर्ड प्रॉब्लेम मध्ये काय आहे, थर्ड प्रॉब्लेम मध्ये इक्वेशन गिवन आहे एक्स प्लस वाय इक्वल्स टू 0 आणि सेकंड इक्वेशन आहे 2x प्लस वाय इक्वल्स टू 9. आता दोघांकरिता टेबल ड्रॉ करायचं, टेबल फाइंड करायचं आणि देन ड्रॉ करायचा ग्राफ. तर बघा, फर्स्ट आता याला सिम्प्लिफाईड करून घेऊ. एक्स इक्वल्स टू काय होणार इथे, वाय होऊन जाणार माझ्या घरी. वाय तर नाही होणार, एक सेकंड, वाय नाही होणार. बघा, हा एक्स प्लस वाय इक्वल्स टू 0, तर एक्स इक्वल्स टू काय होणार 0 - 1, म्हणजे एक्स इक्वल्स टू काय होणार -1. एक्सच्या अशा व्हॅल्यू घ्यायच्या त्या रिव्हर्स होऊन जाणार, कुठली व्हॅल्यू घेतली तर रिव्हर्स होणार. ठीक आहे, सपोज एक्सची व्हॅल्यू मी घेतली, सिम्पल आलं ना, तर इथे लिहून दाखवायचं लेट एक्स इक्वल्स टू, सपोज मी घेतलं 2, तर वाय इक्वल्स टू काय ना -2. ठीक आहे, एक्स इक्वल्स टू मी घेतलं 1, तर म्हणून वाय इक्वल्स टू काय होणार -1. एक्स इक्वल्स टू मी घेतलं 0, तर वाय इक्वल्स टू काय होणार -0, म्हणजे 0च होणार. आणि एक्स इक्वल्स टू घेतलं मी 3, तर म्हणून वाय इक्वल्स टू काय होणार -3. हे सॉल्व्ह झालं. चला व्हॅल्यूज घेऊन घेऊया, 1, 2, 0, 3. एक काम करू, 3 घेण्यापेक्षा -3 घेऊन घेऊ. ठीक आहे, म्हणजे इथे हे होणार एक्सची व्हॅल्यू आणि वायची व्हॅल्यू थोडं चेंजेस करून घेऊ. सो एक्स इक्वल्स टू -3 घेतलं तर वाय इक्वल्स टू काय होणार 3 होणार. रिव्हर्स होणार, तर एक्सच्या -1, 2ची -2, 0चं 0 आणि -3 घेतलं तर वायची व्हॅल्यू होणार 3. आता इथे ऑर्डर पेअर लिहून घेऊ, एक्स कॉमा वाय ऑर्डर पेअर. तर हे काय होणार 1, -1, 2, -2,
0,0 देन -3,3. गॉट इट. चलो आता सेकंड इक्वेशन करिता आपण काय करू, काय व्हॅल्यूज घेऊ. सेकंड टेबल फाइंड करायचं ना. सेकंड इक्वेशन करता काय व्हॅल्यूज घेऊ. तर सर्वात आधी आपण इक्वेशनला सिम्प्लिफाईड करून घेऊ. म्हणजे 2x - y = 9 आहे, तर त्याला सिम्प्लिफाईड करायचं. तर सिम्प्लिफाईड करायसाठी मी काय करेल, वायला इकडे शिफ्ट करेल, 9ला इकडे शिफ्ट करा. सो हे काय होणार, सपोज मी 2x असा ठेवला तर हे 9 + y होऊन जाणार. 9 + y होऊन जाणार. आता मी ह्या 9ला काय करेल, इकडे शिफ्ट करेल. म्हणजे 2x - 9 = y. म्हणून y = काय होणार, 2x - 9. ठीक आहे. हे इक्वेशन मिळालं सिम्प्लिफाईड करून मला. आता इथे बघा, मी वायच्या अशा व्हॅल्यू ठेवेल जेव्हा मला इझी व्हॅल्यू भेटेल. ॲज युजल मी याला 1, 2, 0 आणि 3 व्हॅल्यू ठेवते. इथे आपण वायची व्हॅल्यू न पुट करता एक्सच्या व्हॅल्यू पुट करू. तर ह्या व्हॅल्यूज मी काय करते, एक्स मध्ये पुट करते. 1, 2, 0 आणि 3. तर आता बघ, लेट y = 1 पुट केलं तर काय होणार, y = 1. y = 1 पुट करत आहे मी. तर हे होणार, एक सेकंड, y = 1 पुट करते. बरोबर, हे होणार 1 = 2x - 9. म्हणजे हे 9 आहे, तर हे होणार 1 + 9 आणि इकडे 2x राहणार. म्हणजे हे होणार 10 = 2x. सो एक्सची व्हॅल्यू किती मिळेल मला, 5. चला बघा, तर इथे मी y ची व्हॅल्यू 1 पुट केली तर मला x = किती मिळालं, 3. तर मी आधी इथे लिहून घेईन x = 3, y = 1 पुट केल्यानंतर. आता बघा, मी काय करते, इथे x ची व्हॅल्यू पुट करते. y ची 1 घेतली तर मी x ची व्हॅल्यू पुट करते 1. तर x ची व्हॅल्यू, x = मी 1 घेतला. तर आधी याला सिम्प्लिफाईड परत एक्सच्या फॉर्ममध्ये नाही, याच्यामध्ये टाकून ना, या इक्वेशन मध्ये. तर काय होणार, इन इक्वेशन 2 मध्ये हा 2 लिहून घेते मी याला. तर y = 2, 2 × 1 - 9. y = 1 2 - 9 म्हणून y = किती होणार, -7. सो y ची व्हॅल्यू किती आली माझी, x = 1 पुट केला मी, -7. देन आता मी काय करते, x ची व्हॅल्यू पुट करते. लेट आधी मी इथे y हे केलेलं आहे. इथे बघा, इथे आधी y मग x. आता इथे x = 1. आता x ची व्हॅल्यू पुट करते 2. x ची व्हॅल्यू 2 पुट केली तर काय होणार, y = 2 × 2 - 9. सो 4 - 9 म्हणजे किती झालं, -5. सो y ची व्हॅल्यू किती मिळाली मला, -5. जेव्हा मी x = 2 पुट केलं तर -5. देन आता x = काय पुट करतो मी, -3. -3 पुट केलं तर x = -3 पुट केला तर y किती येते, y = 2 × -3, 9. सो 6 - 6 - 9 -, -3 पुट केला x = तर +3 नाही बल्कि +3 पुट करू. सो +3 पुट केला तर काय होणार, हे +6 - 9 सो मायनस, x = 3 पुट केला तर y = -3. ठीक आहे. तर आता इसं ग्राफ ड्रॉ करू. तर आता फर्स्ट इक्वेशन करिता हा टेबल आहे. तर फर्स्ट इक्वेशन काय आहे आपलं, x + y = किती, 0 होता. देन नेक्स्ट टेबल काय होता, 2x - y = 9. ठीक आहे. तर आता याकरिता ग्राफ प्लॉट करायचा आहे. सो ॲज युजल हा झाला एक्स ॲक्सिस, एक्स सेकंड एक्स ॲक्सिस, हा झाला माझा वाय ॲक्सिस, हा 0. तर आता मी इथे स्केल लिहून देणार. काय 1 सेंटीमीटर आहे, स्केल लिहित आहे मी इथे. 1 सेंटीमीटर = 1 युनिट ऑन बोथ ॲक्सेस. ठीक आहे. ही झाली माझी स्केल. आता मला काय करायचं, ग्राफ ड्रॉ करायचं आहे. सो आता बघा, फर्स्ट काय 1
एक्स इक्वल्स टू 1 -1 वाय इक्वल्स टू 1. सो एक्स -1 आहे म्हणजे हा पॉईंट झाला आणि हा 1 वाय इक्वल म्हणजे हा पॉईंट झाला. ठीक आहे. तर आता हा पॉईंट झाला -1, 1 -2 एक्सवर आणि वाय इक्वल्स टू 2 म्हणजे हा पॉईंट झाला. सो -2, 2 देन 0, 0 हा पॉईंट झाला आणि -3, म्हणजे हा पॉईंट झाला. 3, तर आता मी काय करणार, एक स्ट्रेट लाईन ड्रॉ करेल. लाईनचं इक्वेशन काय आहे माझं ते लिहून घे. लाईनचं इक्वेशन आहे एक्स प्लस वाय इक्वल्स टू 0. ठीक आहे. तर आता हे या लाईन करिता इक्वेशन. आता नेक्स्ट लाईन करिता काय करू, ग्राफ ड्रॉ करू. तर एक्स लाईन करिता पॉईंट काय, 3,1 म्हणजे हा एक पॉईंट झाला. देन ते लिहून घ्यायचं 3, देन 1 एक्सवर 1 आणि -7 म्हणजे हा. अच्छा, इथे एक मायनस साईन लिहायचं, राऊंड लिहिलेला -1, -2, -3, -6 हा झाला -7. देन हा एक पॉईंट आहे ना. चला ब्लॅक पेन आला का, एक सेकंड. हा झाला 1, -7. नेक्स्ट आहे 2, -5 हा झाला 2, -1 आणि नंतर आहे +3 आणि -3 म्हणजे हा झाला 3, 2, -3. मग 3 जेव्हा मी पुट करेल एक्स इक्वल्स टू 3 टू 3. हा एक सेकंड. आता बघा इथे मिस्टेक आहे माझ्या ह्याच्यात. त्याची सॉल्व कशी करायची ते बघ. हे 3 पॉईंट एका लाईन मध्ये दाखवत आहे, बट हा पॉईंट इतक्यात कुठेतरी 1,5 किंवा असं काहीतरी यायला पाहिजे होतं. त्याला बघू कसं आहे ना. सपोज मी एक्सची व्हॅल्यू 3 न घेता, मी काय केलं होतं, एक्सची व्हॅल्यू 3 घेतली होती ना. एक्स वायची व्हॅल्यू त्याला सॉल्व करू इथेच. एक्सची व्हॅल्यू मी घेतली आहे 3. एक्सची व्हॅल्यू लेट एक्स इक्वल्स टू, कुठेतरी काहीतरी गडबड झालेली आहे, प्रॉब्लेम इथे. 2 9 हे झालं 6 -y इक्वल्स टू 9. सो -y इक्वल्स टू 6 प्लस आहे तिकडे झालं मायनस, इथे प्लस आहे इकडे झालं -6. y इक्वल्स टू 9. 9 मध्ये 6 गेले तर 3 राहिले आणि हा वायचा साईन म्हणजे y इक्वल्स टू -3 यायला पाहिजे होता. ठीक आहे. पण ऑलरेडी इथे एक्स इक्वल्स टू 3 घेतलेला आहे. ठीक आहे. एक्स इक्वल्स टू 3 घेतलेला आहे. तर आपण काय करू, एक्स इक्वल्स टू 1 पुट करू. 1 पण झालं, 2 पण झालं, 3 पण झालेलं आहे. तर आता 0, एक्स इक्वल्स टू सपोज मी 0 घेतलं तर काय होणार, एक्स इक्वल्स टू 0 घेतलं तर काय होणार. चला एक्स इक्वल्स टू 0च घेऊन म्हणजे 2, 0 -y इक्वल्स टू 9. सो हे झालं 0 -y इक्वल्स टू 9. तर y इक्वल्स टू झाला -9. ठीक आहे. -9 करिता हा -8 आहे. आता इथे बघायला हा -8 झाला. पेन चेंज करते थोडा. हा झाला माझा -8. त्याच्या खालचा पॉईंट एक राहणार, तो 9 राहणार. ठीक आहे. तर तिथनं तो ग्राफ येईल, म्हणजे याच्या खाली 8 आणि -9 झालं ना, हे ग्राफ येईल. तर एक्स इक्वल्स टू 1 तो जास्त ओव्हर -1 लिहून एक्स इक्वल्स टू -3 सो एक्झाममध्ये तेच करून बघायचं, कारण की आपल्याला आपल्या मताने व्हॅल्यूज कन्सिडर करा. तर ठीक आहे, मी एक्स इक्वल्स टू लेट एक्स इक्वल्स टू काय करत आहे, -3 घेत आहे. आता बघू काय होतं ते. 3 -y इक्वल्स टू 9. सो मायनस हे झाले 6 -y इक्वल्स टू 9 -y इक्वल्स टू
9 + 6 15. 15 होत्या. व्हॅल्यूज कशा मोठ्या येतात, तर आता आपल्याला मोठ्या व्हॅल्यूज नाही पाहिजे ना, तर छोटी व्हॅल्यू अशी काहीतरी घ्यावं लागेल जेणेकरून ते इझी जाणार. सो इथं बघू कुठली व्हॅल्यू घ्यायची आपण. जर याला मी सिम्प्लिफाईड करून बघितलं तर काय होणार, 2x - y = 9. सपोज 2x = 9 + y, x = 9 + y/2. तर 1 घेतलेली आहे, 2 घेतलेली आहे, 3 घेतलेली आहे. जर मी डिवायडेड बाय 4 आला पाहिजे, तर 6 घेतलं तर काय होणार, 15 होणार. 6 घेतलं तर 15 म्हणजे 5 घेऊ शकतो. y = 5 घेतलं तर काय होणार, y = 5 घेतलं तर काय होणार, इथे इथे पुट करू, x ची व्हॅल्यू पाहिजे ना, मग y = 5 घेतलं तर 9 + 5 डिवायडेड बाय 2 म्हणजे x ची व्हॅल्यू भेटेल 7. सो ठीक आहे, x ची व्हॅल्यू मी 7 कन्सिडर करते, पॉझिटिव्ह वाली. आणि x ची व्हॅल्यू मी घेणार 7 जेव्हा मी y = 5 घेणार. आणि इथे लिहिते 7,5 ऑर्डर पेअर. आता हे झालं 7,5 = 5. 7,5. तर आता मी इथनं एक लाईन ड्रॉ करत आहे. याला कॅन्सल करून देते आधी. चला तर मग आता इथे एक लाईन ड्रॉ करू आपण. ही लाईन इथनं निघेल अशी अशी. आता माझ्याच्याने मिस्टेक होऊ शकते, तर तुमच्याच्याने पण होऊ शकते. एक्झाम मध्ये जर थोडीशी व्हॅल्यूज पुट करण्यात काही गडबड वगैरे झाली तर पॅनिक नाही व्हायचं. त्या टायमाला थोडंसं डोकं परत इक्वेशन द्यायचं, परत त्याला सिम्प्लिफाईड करून बघायचं आणि मग परत सॉल्व्ह करून बघायचं. पॅनिक झाला तर पुन्हाच आपले मार्क्स चालले जाणार. 2x - y = 9 हे झालं हे इक्वेशन या लाईन करिता. तर पॉईंट ऑफ इंटरसेक्शन काय आला, 3,3 सेक्शन आला 3, -3 हा झाला पॉइंट ऑफ इंटरसेक्शन. चला तर हा प्रॉब्लेम इथे संपलेला. हे प्रॉब्लेम सॉल्व्ह करूया. 3x - y = 2. तर इथे लिहून घेते मी आधी 3x - y = 2 आणि ही आहे 2x - y = याकरिता आपल्याला व्हॅल्यूज फाइंड करायचे आहे. सो आता फर्स्ट आहे इक्वेशन 3x - y = 2. हे माझं फर्स्ट इक्वेशन आहे आणि इथे काढेल मी 2x - y = 3 करिता व्हॅल्यू. तर सर्वात आधी याला सिम्प्लिफाय करायसाठी मी काय करते, y ला इकडे देते आणि 2 ला इकडे आणते. त्याला y ला इकडे नेलं तर +y होणार आणि ह्या 2 ला इकडे आणलं तर मायनस, म्हणजे 3x - 2. तर आता x च्या व्हॅल्यूज पुट केली तर इझिली मला y च्या व्हॅल्यूज मिळून जाईल. सो लेट आता मी काय करत आहे, x च्या व्हॅल्यू पुट करत आहे. x = आधी मी 1 पुट करते, तर y = 3 × 1 - 2 काय होणार, 3 - 2 = 1. सो जेव्हा मी x = 1 पुट करते तेव्हा मला y ची व्हॅल्यू किती मिळत आहे, 1. ठीक आहे. देन x = आता मी 2 पुट करते, y = 3 × 2 - 2. ओके. देन आता बघा हे काय होणार, 6 - 2 म्हणजे 4. y = किती मिळालं, 4. x = तुम्ही 3 पुट करत आहे. तर आता बघा y = 3 × 3 - 2 मीन्स 9 - 2 हे झालं 7. तर x ची व्हॅल्यू आधी मी 1 पुट केली तेव्हा इथे 1 आणि इथे 1,1 मिळालं. 2 पुट केल्यानंतर मला काय मिळालं, x ची व्हॅल्यू 2 पुट केल्यानंतर y = 4 म्हणजे 2,4. 3 पुट केल्यानंतर मला मिळालं 7, so 3,7. आता 0 पुट करते. सो x = 0 म्हणजे y = 3 × 0 - 2 म्हणजे हे 0 - 2. सो y ची व्हॅल्यू किती मिळाली मला, -2. -2 म्हणजे फर्स्ट एक इक्वेशन. आता नेक्स्ट इक्वेशन बघ. नेक्स्ट इक्वेशन सॉल्व्ह करायसाठी परत त्याला सिम्प्लिफाय करून y ला इकडे नेलं ते +y आणि याला 3 ला इकडे आणतो -.
प्लस आहे ना, इकडे मायनस येणार म्हणजे 2x - 3. इथे परत मी एक्सची व्हॅल्यू पुट करते. सो लेट x इक्वल्स टू 0 पुट करते. तर काय होणार, y इक्वल्स टू 2 इंटू 0 -3. सो 0 -3 y इक्वल्स टू -3. ठीक आहे, y किती आला, -3. देन लेट x इक्वल्स टू 1 पुट करते. तर काय होणार, y इक्वल्स टू 2 इंटू 1 -3. 2 -3 मीन्स -1. y किती आला, -1. देन टू पुट करते मी 2, वाय ने एक्स इक्वल्स टू, मी 2 पुट करते, एक्स इक्वल्स टू 2. तर हे काय होणार, वाय इक्वल्स टू 2 इंटू 2 -3 म्हणजे 4 -3. सो हे आलं -1. परत -1 नाही, +1 येणार कारण की 4चा साईन प्लस आहे. सो वाय इक्वल्स टू +1. आता एक्स इक्वल्स टू मी पुट करते 3. 3 पुट केलं तर काय होणार, वाय इक्वल्स टू 2 इंटू 3 -3. 6 -3 हे झालं 3. वाय इक्वल्स टू किती मिळालं, एक्स इक्वल्स टू 3 पुट केल्यानंतर 3. सो फर्स्ट, तर हे काय आलं, एक्स इक्वल्स टू 0 पुट केल्यानंतर -3 आला म्हणजे हे 0, -3. एक्स इक्वल्स टू 1 पुट केल्यानंतर वाय आला -1 म्हणजे 1, -1. एक्स इक्वल्स टू 2 पुट केल्यानंतर वाला एक्स, हे वाय आलाय +1 म्हणजे 2, 1. देन एक्स इक्वल्स टू 3 पुट केलं तर वाय इक्वल्स टू 3 मीन्स 3, 3. हे झाले. आता हा प्लॉट करायचा. सो आता बघा, आता ग्राफ ड्रॉ करायचा आहे. हे सर्व जे साईन आहे हे मायनस मध्ये आहे. कशामध्ये आहे, हा मायनस साईन मध्ये आहे. ठीक आहे, -2 -3 -4 -5 -7. ओके, स्केल काय येणार, स्केल 1 सेंटीमीटर इक्वल्स टू 1 युनिट ऑन बोथ ऍक्सेस. ठीक आहे, हे झाली आपली ऍक्सेस. हा आपला एक्स ऍक्सिस आहे, हा आपला वाय ऍक्सिस आहे. ठीक आहे, आता बघ, इथे एक मिस्टेक झालेली आहे. इथे 1 पाहिजे होतं, इथे 2 2 2 नव्हतं पाहिजे, इथे 1 पाहिजे होतं. तर आपली ही व्हॅल्यू 2 नाही येतं, 1 आली. आता आपल्याला याकरता ग्राफ ड्रॉ करायचा आहे. सो पॉइंट प्लॉट करू आधी. ह्या इक्वेशन करिता जे आहे 2x 3x - y, इक्वेशन 3x - y इक्वल्स टू 3. याकरता आपल्याला प्लॉट करायचं आहे. सो आता फर्स्ट बघा, 1 1 एक्स ऍक्सिस वर 1 आणि हा म्हणजे हा पॉइंट आला 1, 1. देन 2 4, हा 2 आणि हा आपला 4, 2, 4. 3 7, हा आहे 3 7. 0 -2, एक्स ऍक्सिस वर वाय ऍक्सिस वर -2 म्हणजे हा पॉइंट आला. तर आता याला काय करायचे, एक स्ट्रेट लाईन ड्रॉ करायची आपल्याला. स्ट्रेट लाईन ड्रॉ झाली. आता बघा, कुठला इक्वेशन करीत आहे, 3x - y इक्वल्स टू 2, या इक्वेशन करिता. आता नेक्स्ट इक्वेशन करिता फर्स्ट 0 -3 म्हणजे हा पॉइंट झाला आपला 0 -3. देन हा 1 1 -1 म्हणजे हा पॉइंट झाला 1, -1. देन 2 1, हा पॉइंट झाला 2, 1. देन 3, 3 म्हणजे हा पॉइंट. मग 3 लाईन ड्रॉ करू, स्ट्रेट लाईन ड्रॉ करू या इक्वेशन मधून. ठीक आहे, आता मला हा पॉइंट मिळालेला आहे. सो हा पॉइंट काय आहे माझा, पॉइंट ऑफ इंटरसेक्शन. पॉइंट ऑफ इंटरसेक्शन हा पॉइंट कोणता आहे, 1, 5. सो 1, 5 हा कोणता पॉइंट आहे, पॉइंट ऑफ इंटरसेक्शन. का बरं आपण याला पॉइंट ऑफ इंटरसेक्शन म्हणतो, कारण इथे दोन्ही लाईन्स, दोन्ही इक्वेशन काय होतं, दोन्ही इक्वेशनचं कॉमन पॉइंट आहे. आणि हे जे आहे 2x - y इक्वल्स टू 3 करीत आहे. तर समजलं. चला मग आता ते प्रॉब्लेम सॉल्व्ह करू. आता फर्स्ट टेबल करिता माझं इक्वेशन काय आहे, फर्स्ट टेबल करिता इक्वेशन आहे 3x - 4y इक्वल्स टू -7.
आणि सेकंड टेबल करिता इक्वेशन आहे 5x - 2y = 0. आता प्रत्येकांकरिता मला व्हॅल्यूज काढायचे आहे. तुम्ही याकरिता आता हे थोडंसं इक्वेशन बघायला पण हार्ड आहे आणि सॉल्व्ह करायला वेळ लागेल, तर त्याच्यामुळे तुझ्याकडे तीनच म्हणजे आपण मिनिमम 3 पॉईंट्स एका इक्वेशनचे 3 पॉईंट्स काढू शकतो. सो आता इथे 4 काढता आपण 3 पॉईंट्सनी हे सॉल्व्ह करूया. तर चला मग आता फर्स्ट इक्वेशन आहे 3x - 4y = -7. आता याला मला सिम्प्लिफाईड करायचं आहे. सो 3x = काय होणार -7 + 4y. तर x = काय होणार -7 + 4y / 3. तर आता आता आपल्याला काय करावं लागेल, वायच्या अशा व्हॅल्यूज पुट करायच्या आहेत ज्या डिव्हिजिबल बाय 3 असेल. ठीक आहे, एवढं कळलं जेणे मग हे प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला इझी असेल. देन आणि आता सेकंड इक्वेशनला पण आधी सिम्प्लिफाय करून घेऊ. तर सेकंड इक्वेशनला सिम्प्लिफाय कसं होणार 5x - 2y = 0. सो 5x = 2y होणार. आता x = y 2y/5. ठीक आहे, तर इथे पण वायच्या अशा व्हॅल्यूज पुट करायच्या ज्या डिव्हिजिबल बाय 5 असणार. ठीक आहे, तर पहिला डिव्हिजिबल बाय 3 आणि डिव्हिजिबल बाय 5 वाल्या व्हॅल्यू शोधून काढायच्या. आता मी वायची कुठली व्हॅल्यू टाकू की मला ते सर्व हे येणार. सो मी वायची व्हॅल्यू सपोज मी 1 टाकली तर काय होणार -7 + 4. 7 मधून 4 गेले तर किती होणार मग 3 राहणार, राईट. सो -3/3. आता इथे लिहिते लेट x = मी 1 टाकला तर काय होणार x = -7 + 4 आणि हा झाला 1/3 म्हणजे हे होणार -6 कसे सॉरी -7 + 4/3 मीन्स -3/3 मीन्स -1. सो फर्स्ट मी x ची व्हॅल्यू 1 पुट केली तर ह्याला -1 -1. ठीक आहे, देन लेट x = मी पुट करते x नाही y, कारण की x तर आहे, y ची व्हॅल्यू पुट करायची होती ना. तर हे ना इथे y मी आता 4 पुट करते. तर काय होणार x = -7 + 4 × 4/3 म्हणजे काय -7 + 16 / 3. तर हे होणार 9/3. इथे x ची व्हॅल्यू किती आहे ना 3. ठीक आहे, सो मी इथे y = 4 पुट केल्यानंतर मला x ची व्हॅल्यू किती मिळाली 3. तसेच लेट y = काय पुट करेल मी 4 झालं 7 पुट करते. तर बघा y = 7 पुट केल्याने x ची व्हॅल्यू काय -7 प्लस किती पुट करायचे 7 ना 4 × 7 / 3. तर काय होणार -7 + 28. हो 7 4 28 / 3. तर हे काय होणार 21 / 3 मीन्स 7 आलं. जेव्हा मी 7 पुट केली तेव्हा ही 7 आली. सो हे काय झालं 4,3 7,7. तर इथे 3च काढलं म्हणजे थोडं लेंदी आहे म्हणून. आता बघा मिनिमम 3 व्हॅल्यूज काढू शकता तुम्ही पण एक्झाम मध्ये. तर आता बघा इथे आता या प्रॉब्लेम कडे आता मला इथे वायच्या व्हॅल्यू अशा ठेवायच्या तर डिव्हिजिबल बाय 5 राहणार. ठीक आहे, डिव्हिजिबल बाय 5 राहणार. तर मी वायची व्हॅल्यू काय ठेवेल आधी 5 आहे. तर इथे मी 2 5 ठेवलं तर येऊन जाईल ना एक्स. लेट 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 y = जेव्हा मी 5 ठेवेल तेव्हा काय होणार x 2 × 5 / 5 मीन्स 10/5 = 2. तर जेव्हा मी y ची व्हॅल्यू टू पुट केली तर मला इथे सॉरी y ची व्हॅल्यू मी 5 पुट केली. y ची व्हॅल्यू 5 पुट केली तर मला 2 आलं x ची व्हॅल्यू. एक सेकंड इथे पण काहीतरी भूल झालेलं बघा. y ची व्हॅल्यू 1 पुट केली तर x -1 म्हणजे मी उलट लिहिलेलं आहे. उलट न लिहिता सरळ लिहायचं आहे ना सर्व. जर उलट लिहिलं तर आपला ग्राफ प्लॉटच नाही होणार, कॉर्डिनेट्स नाही मिळणार आपल्याला जे पाहिजे होते ते. बरोबर, याला सरळ लिहून घेऊ. एक सेकंड. आधी मी y ची व्हॅल्यू 1 पुट केली तर मला x ची व्हॅल्यू मायनस आली. y ची व्हॅल्यू 4 पुट केली तर मला किती आली 3. देन मी y ची व्हॅल्यू 7 पुट केली तर मला ही 7 आली. सो हे आहे -1,1 3,4 7,7.
ओके ना, इथे बघा वायची व्हॅल्यू 5 पुट केली तर मला आलं 2. देन आता वायची व्हॅल्यू मी -5, वाय इक्वल्स टू -5 पुट करते तर काय होणार, एक्स इक्वल्स टू 2 इंटू -5 डिवायडेड बाय 5 म्हणजे -10/2 म्हणजे -2. -5 पुट केली तर हे आलं मला 2. परत सेम करत आहे मी, एक्सची व्हॅल्यू मी इथे -2 आली जेव्हा मी वायची -5 पुट केली. देन मी 0 पुट करते वायची, तेव्हा वाय इक्वल्स टू 0 पुट केला तर 2 इंटू 0/5 एक्स इक्वल्स टू, सो 0 डिवाइड बाय 0 इक्वल्स टू 0. ठीक आहे, तर हे आता आपण सॉल्व्ह केलंय. आता याचा ग्राफवर स्विच करू, ग्राफवर हे पॉइंट्स प्लॉट करून बघू. चला हा ग्राफ आहे, हे मायनस वाला ऍक्सिस आहे, वाय ऍक्सिस मायनस वाय ऍक्सिस. देन आता हा हा आपला एक्स ऍक्सिस आहे, आपला हा वाय ऍक्सिस आहे. ठीक आहे, आता बघू हा 0 आहे. स्केल काय आहे, स्केल आहे 1 सेंटीमीटर इक्वल्स टू 1 युनिट ऑन बोथ ऍक्सेस. ठीक आहे, ऑन बोथ ऍक्सेस. तर आता हे पॉइंट आपण ड्रॉ करू. आता फर्स्ट इक्वेशन काय होतं आपलं, फर्स्ट इक्वेशन होतं आपलं 2 3x - 4y इक्वल्स टू -7 and 5x - 2y इक्वल्स टू 0. ओके, हे आपलं इक्वेशन होतं. आता हे आपण पॉईंट्स काढलेले होते, तर याला तो प्लॉट करूया. पहिला पॉईंट आहे -1 आणि 1, सो -1 हे झालं आणि +1 नाही, -1 हा झालेला आहे आणि वाय ऍक्सिस वरला 1 म्हणजे हा झालेला आहे. आता हा पॉईंट मिळाला आपल्याला -1 आणि 1. तर हे हा पॉईंट मिळाला. देन आता नेक्स्ट आहे 3,4. तर एक्स ऍक्सिस वर 3 हा आहे, वाय ऍक्सिस वर 4 हा आहे. सो हा झाला 3,4. देन 7 हा झाला आणि हा 7 झाला. हा एक पॉईंट झाला 7,7. आता मी काय करायला, एक स्ट्रेट लाईन ड्रॉ करेल की एक प्रत्येक पॉइंट मधून जाणारी. हा माझं हे झालं. आता याकरिता इक्वेशन काय आहे माझं, इक्वेशन आहे 3x - 4y इक्वल्स टू -7. हे याकरिता इक्वेशन आहे. ठीक आहे, आता नेक्स्ट प्लॉट करायचं आहे नेक्स्ट इक्वेशन करिता. तर नेक्स्ट इक्वेशन काय आहे, 2 एक्स ऍक्सिस वर 2 आहे आणि वाय ऍक्सिस वर किती आहे 5. तर 5 करता आपल्याला वर जावं लागेल. 5 आलं. दे -2 -5, -2 कुठे इथे आहे, -5 खाली आहे. -2 -5 हा मिळाला, -2 -5. दे हा 0. आता 0,0. दे आता मी काय करेल, परत एक स्ट्रेट लाईन ड्रॉ करेल, स्ट्रेट लाईन ड्रॉ करेल. तर ही अशी येणार. आता हा झाला माझा पॉइंट ऑफ इंटरसेक्शन. तर माझा पॉइंट ऑफ इंटरसेक्शन कुठला पॉइंट झाला, हा झाला पॉइंट ऑफ इंटरसेक्शन. ठीक आहे, तर हा झालं आणि याचं इक्वेशन लिहून घेऊ. याचं इक्वेशन काय आहे, याचं इक्वेशन आहे 5x - 2y इक्वल्स टू 0. तर हा झाला प्रॉब्लेम सॉल्व. देन नेक्स्ट प्रॉब्लेमवर स्विच करू. चला, तर मग हा लास्ट प्रॉब्लेम आहे आणि हा स्टार मार्क प्रॉब्लेम आहे. तर स्टार मार्क आहे तर मोस्ट इम्पॉर्टंट प्रॉब्लेम आहे, तर याला सॉल्व्ह करून बघू. हा बघायला हा पण थोडासा डिव्हिजिबल मध्येच राहणार. तर मग या इक्वेशनला आपण 3 पॉईंट्स काढू. तर 3 कोऑर्डिनेट्स काढण्यासाठी काय कराल, याला परत सिम्प्लिफाय करून घेणार. सो आता फर्स्ट काय आहे, इथे टेबलच्या वर लिहून घेऊ आपण. टेबलच्या वर लिहू 2x - 3y इक्वल्स टू 4. देन 3y - x इक्वल्स टू किती आहे, 4 आहे. आता बघा फर्स्ट इक्वेशनला सॉल्व्ह करू, म्हणजे सिम्प्लिफाय करून घेऊ. 2x - 3y इक्वल्स टू 4. आता याला जर सिम्प्लिफाईड करू तर काय होणार, 3y प्लस 4 प्लस 3y, 4 प्लस 3y होणार. आता x इक्वल्स टू काय होणार, 3 x इक्वल्स टू काय होणार
4 + 3y डिवायडेड बाय 2. म्हणजे आता इथे अशी व्हॅल्यू पुट करावी लागेल वायची की जे डिव्हिजिबल बाय किती राहणार 2 ने. ठीक आहे, हा तर याचा झाला सिम्प्लिफाईड फॉर्म. आता इथे आता आपण कशाच्या व्हॅल्यूज पुट करू, वायच्या पण पुट करू शकता तुम्ही, एक्सच्या पण व्हॅल्यू पुट करू शकता. तर आता इथे याच्यानुसार आपण वायच्या व्हॅल्यू पुट करू जे डिव्हिजिबल बाय 2 असेल. तर सपोज लेट एक्स इक्वल्स टू, आता मी वायची कुठली व्हॅल्यू पुट करू जे मला ते 2 पुट केलं तर डिव्हिजिबल बाय 2 राहणार. जसं 4 इथे एक्स इक्वल्स टू 2 म्हणजे हे काय होणार, एक्स इक्वल्स टू 4 + 3 × 2 डिवायडेड बाय 2 म्हणजे 4 + 6 डिवायडेड बाय 2 मीन्स 10/2 इक्वल्स टू 5. म्हणजे जेव्हा y इक्वल्स टू मी 2 पुट केलं तर मला मिळालं एक्स इक्वल्स टू 5. y = 2 पुट केलं तर मला मिळालं इथे 5. देन y = 2 पुट केलं तर मला इथे वाटतं 5. देन नेक्स्ट आता कुठली व्हॅल्यू पुट करू, सपोज मी वायची व्हॅल्यू 0 पुट केलं तर म्हणजे इथे हा 4 राहणार आणि हा 2 2 तुझा 4 मीन्स 2 येऊ शकतो. तर मग इथे मी वायची व्हॅल्यू असं थोडंसं विचार करून करायचा आहे. एक्स इक्वल्स टू 4 प्लस 0/2 मीन्स 4 डिवायडेड बाय 2 इक्वल्स टू 2. तर एक्सची व्हॅल्यू किती मिळाली मला ही 2. तर हे जेव्हा मी y = 0 पुट केलं तर मला किती आलं, एक्स 2 आला. आता y = 4 पुट करून पाहू काय होतं तर, कारण की आपल्याला डिव्हिजिबल बाय 2 पाहिजे ना. तर हे होणार एक्स इक्वल्स टू 4 + 3 × 4 डिवायडेड बाय 2 मीन्स 4 + 12. 12 हे झालं हे 16 डिवायडेड बाय 2 म्हणजे हे झालं 8. तर हा झाला 8, हे झालं 4. त्याला लिहून घेऊ 5,2 0,0 8,4. हा झाला फर्स्ट इक्वेशन करिता कोऑर्डिनेट्स. आता सेकंड इक्वेशन करिता बघू तसे काय निघणार. आता सेकंड इक्वेशनला आधी सिम्प्लिफाय करून टाकू. तर हे आहे 3y - x = 4. तर तुम्ही याला असं लिहू शकता 3y 4 + x म्हणजे y = 4 + x/3. तर हे काय डिव्हिजिबल बाय कितीचं पाहिजे 3चं. किंवा तुम्ही याला असं लिहू शकता x = 3y - 4. तर इथे वायची व्हॅल्यू अशी पुट करावी लागेल, काय पण पुट करू. तर हे थोडं इझी आहे. आपण याच्यात पुट करू वायची व्हॅल्यू. सपोज मी वायची व्हॅल्यू 1,0,2 पुट करून पाहतो काय होते बघू. एक्स इक्वल्स टू लेट y = 1 पुट केलं तर काय होणार, एक्स 1 - 4 मीन्स 3 - 4. तर हे होणार -1. 1 पुट केलं तर हे होणार -1. y = 0 पुट केलं तर x = 3 0 - 4 मीन्स हे होणार x = -4. ठीक आहे. आणि y = 2 पुट केलं तर काय होणार, x = 3 × 2 - 4 मीन्स 6 - 4. तर x = किती आलं 2. तर हे झालं 2. तर आता याचा ग्राफ ड्रॉ करू. चला मग याच्याकरता ग्राफ ड्रॉ करण्याकरिता आधी आपल्याला सर्व ग्राफवर लाईन काढून घ्यायचं आहे. ही आपली झाली y ऍक्सिस, हा झाला माझा y ऍक्सिस. ठीक आहे, हा झाला माझा x ऍक्सिस. आणि आता बघा स्केल काय राहणार, ॲज यू नेव्हर स्केल 1 सेंटीमीटर इक्वल्स टू काय राहणार 1 युनिट. आता 1 सेंटीमीटर इक्वल्स टू 1 युनिट आहे ऑन बोथ ऍक्सिस. आता फर्स्ट पॉइंट काय माझा 2 आणि y वर काय आहे 0 म्हणजे मला हा पॉइंट आला 2,0. देन 5x वर देन y वर +2 आहे म्हणजे हा पॉइंट आहे 5,2. देन 8x वर आहे आणि हा आहे 4. हा झाला मला 8,4. आता मी काय करेल इथे एक स्ट्रेट लाईन ड्रॉ करेल. स्ट्रेट लाईन येणार इथून. आता याचं इक्वेशन काय आहे माझ्याकडे, याचं इक्वेशन आहे माझ्याकडे
2x minus 3y equals to 4. जे लिहायचं विसरले. 2x minus 3y equals to 4. आणि सेकंड इक्वेशन काय आहे? 3y minus x equals to 4. तर आता सेकंड इक्वेशन करता प्लॉट करू. -1 x1 -1 म्हणजे हा झाला आणि +1 म्हणजे हा पॉईंट झाला. -1 +1 देन -4 0 म्हणजे हा पॉईंट झाला. -4 0 नेक्स्ट 2 2 म्हणजे हा पॉईंट झाला. 2 आता इथे परत एक स्ट्रेट लाईन ड्रॉ करू. ही जी लाईन आहे ही कुठे इकडे कुठेतरी ती याला इंटरसेक्ट करेल. इकडे इकडे येईल आणि ही अशी कुठेतरी इथे इंटरसेक्ट. ठीक आहे. तर तो आपला होणार कुठेतरी. नो नो रॉंग. मी ना लाईन बरोबर नाही काढलेली. हा पॉईंट इथे मी इथे घेतला. असं राहिलं. असं इथे आणि हा इथे इंटरसेक्ट करेल. इथे तो आता 4,8 4,8 जे आहे ते काय आहे आपलं 4,8 पॉईंट ऑफ इंटरसेक्शन. इंटरसेक्शन. ठीक आहे. तर हा इथे प्रॉब्लेम लास्ट प्रॉब्लेम पण संपला सोबतच